लोककलावंत बाबासाहेबांचे विचार सांगू शकत नाहीत का? ज्यांच्यामुळे आम्हाला स्टेज मिळाला, ते तमाशा कलावंतांना अधिकार मिळाले, ते तमाशा कलावंत बाबासाहेबांचे विचार सांगू शकत नाही? सांगू शकतात, पण सांगता येईल का? बघतो, प्रयत्न करतो. चल होऊन जाऊ दे. जय भीम मंडळी, तुमचं जय भीम. इकडे माझ्या माय मावल्या झोपले. जय भीम. अहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारताची घटना तर लिहिलीच बरं. स्त्रियांच्या गुलामगिरी विरुद्ध सुद्धा लढले. स्त्री ही हजारो वर्ष गुलामच होती. मग ती स्त्री सवर्ण असो, हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो. 1848 साली राष्ट्रपिता क्रांतिबा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा पहिला दरवाजा उघडला. शाळेचा पहिला दरवाजा उघडला. औषधवरी गोगले कलेक्टर झाल्या. सुजाता मनोहर वैद्य शासनाच्या ज्येष्ठ सचिव झाल्या. मालती तांबे, किरण बेदींना मॅगसेस अवॉर्ड मिळाला. अशी शेकडो उदाहरणं देता येतील. आणि म्हणूनच याच समतेचा हक्क देणारा घटनेचा सुवर्ण कलश, समतेचा हक्क देणारा घटनेचा सुवर्ण कलश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच समाज मंदिरात बांधला. आणि म्हणूनच बाबासाहेबांमुळे अनेक हक्क अधिकार स्त्रीला प्राप्त झाले. आणि म्हणून म्हणावंसं वाटतं, काल नारीला, काल नारीला, काल नारीला होती छळत म्हणून नीती. शब्दांकडे लक्ष द्या. काल नारीला होती छळत म्हणून नीती. काल नारीला होती छळत म्हणून नीती. आणि आज भीमामुळं होती या राष्ट्रपती. आज सावित्रीमुळं होती या राष्ट्रपती. काल फुकीत होती चूल, तिच्या काकेला होता मूल. काय म्हटलं? काल फुकीत होती चूल, तिच्या काकेला होता मूल. माझ्या भीमानं हे केलं, नारी जीवनाचं सोनं झालं. दोरी पाळण्याची, दोरी पाळण्याची, दोरी पाळण्याची काल होती तिच्या हाती. आणि आज भीमामुळं होती या राष्ट्रपती. आज सावित्रीमुळं होती या राष्ट्रपती. बघायचं नाही, हो बघायचं नाही. जय भीमवाल्याच्या नादी लागायचं 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 नाही. लागायचं नाही, हो लागायचं नाही. जय भीमवाल्याच्या नादी लागायचं नाही. जय भीमवाल्याच्या नादी लागायचं नाही. जय भीमवाल्याच्या नादी
जय भीमबाल्याच्या